नमस्कार. आजची तारीख 18 जून 2023. आज फादर्स डे स्पेशल आहे. तर बघूया, काहीतरी मनोगत व्यक्त करायचं आहे मला, तर बोलू आपण. काही महिन्यापूर्वीच आम्हाला एक गुड न्यूज आलेली आहे आणि आमच्या दोघांमध्ये आता तिसरं कोणीतरी बाळ येणार आहे. तर त्यामुळे तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणा. ॲक्च्युली मी तेव्हा खूप शॉक्ड होती, कारण सिच्युएशन तेव्हा खूप वेगळी होती. तेव्हा माझ्या ननंदबाई, त्यांचे फ्रेंड्स इकडे आलेले होते बँगलोरला फिरायला. माई, जिजू, दादा ते सगळे आलेले होते आणि ते उटीला फिरायला गेलेले होते आणि आम्ही फुल त्या झोनमध्ये होतो की हां, आपल्याकडे पाहुणे आलेत वगैरे. आणि आम्ही त्यांच्यासोबत बालाजीला फिरायला पण जायचा प्लॅन केलेला होता. तर ते सगळ्या झोनमध्ये असताना अचानक ही बातमी आली, त्यामुळे मी थोडी आधी शॉकमध्ये होती की अरे हे काय झालं. थोडी मोठी जर्नी आहे, मला कळतं आहे, पण ठीक आहे, बघूया. आय एम रेडी फॉर द चॅलेंज. गंमत झालेली तेव्हा खरं तर. जेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं ही बातमी, तर मला त्यांना सांगताना थोडंसं म्हणजे शाय फील होत होतं की कसं सांगू, कसं एक्सप्रेस करू, कळत नव्हतं मला. तर त्यामुळे मी त्यांना व्हॉट्सॲपला मेसेज केलेला की असं असं आहे. आणि मी चेक केलेलं, त्यांच्या हातात मोबाईल आहे, तर मला वाटलेलं की करतील चेक वगैरे. पण काही नाही, 10 मिनटं झाले, मी वाटच बघते की हे काहीतरी रिॲक्ट होतील, पण त्यांनी मेसेजच चेक नाही केला. शेवटी मला सांगायला लागलं, अहो मोबाईल बघा जरा, व्हॉट्सअप चेक करा. तेव्हा त्यांनी बघितलं आणि तेव्हा मग ते तर माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड होते. त्यांना तर एकदम आनंदाश्रू आले ते मेसेज वाचून. तर खूप स्पेशल मोमेंट होता तो. पहिल्या स्कॅनमध्ये फक्त एक पॉईंट दिसलेला आम्हाला. तरी आम्ही त्या पॉईंटकडे पाहून इतके जास्त खुश झालेलो की अरे हे आपलं बाळ आहे. ऑब्व्हियसली आता पहिल्यांदा आई होते तर थोडं चॅलेंजिंग आहे. आणि मी ज्यावेळी बघतो तिला, तिचा स्ट्रगल बघतो की पर्सनल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ आहे, ती व्यवस्थित बॅलन्स करते. ऑफिस प्लस घरातले कामं मॅनेज करून त्यांनी केलं, तर ते खरंच खूप जास्त अप्रिशिएट करते मी की प्रत्येक पार्टनरने असं हेल्प केली पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये तरी. ॲक्च्युली आता हा सुरुवातीचा फर्स्ट ट्रायमेस्टर पिरियड आहे, तर त्यावेळी म्हणजे नेहमी तिला असं वाटतं की उलटी करावीशी वाटते. थ्रोअप होतच असतं, कंटिन्युअस होत असतं. काही पण खाल्लं का, पाणी पण पिलं. तर ज्यावेळी पण ती समजा आता पाणी पिलं आणि जेव्हा पण ती अशी पळत जाते वॉशरूममध्ये की आता उलटी करायची, तर जेव्हा पण जी पळत असते त्यावेळी मी म्हणतो, अरे आई आली, आई आली, जागा द्या, जागा द्या. जसं काही मंदिरांमध्ये करतात ना काही लोक, सोंग घेतात आणि पळत पळत जायचं, अरे आई आली, आई आली. तर आम्ही तसं करत राहतो, आमच्यातलं तो फोन आहे. गुगलवर तर आपण बघतच असतो, त्यामुळे ते आहे डोक्यात की हां त्रास होतो बाबा. तर त्याबद्दल भीती वाटते थोडी की माझ्याकडनं होईल का, मी व्यवस्थित करेल का. आता सध्या सर्वजण म्हणतात की ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, त्याच्याने त्रास कमी होतो. म्हणून मी ट्राय करते की माझ्याकडनं होईल तेवढी मी ॲक्टिव्ह असेल. पण तरी आहे मनात भीती. फक्त गणपती बाप्पा करो, सगळं चांगलं होऊ दे बाबा. सध्याच्या परिस्थितीला बघितलं ना तर ऑनेस्टली थोडी भीती वाटते की एखाद्या बाळाची जबाबदारी घेणं किंवा त्याला पकडणार कसं, असं पकडू की इकडं पकडू. तर ही एक छोटी गोष्ट झाली, पण त्याच्या लहानपणामध्येच त्याला कुठे कुठे मदत करणं, त्याला शिकवणं. कारण स्वतः शिकणं हे सोपं असतं, पण लहान बाळाला शिकवणं, त्याच्या पद्धतीने शिकवणं, तर ते खूप चॅलेंजिंग असणार आहे. बाळाला रिक्वेस्ट करते की मला त्रास देऊ नको जास्त. आताही नको देऊ आणि नंतर तू आलास की तेव्हाही नको देऊ. बस मम्मीला तेवढी हेल्प कर, बाकी काही नाही. बाकी आपण आल्यावर बघून घेऊ काय करायचं ते. खूपच भारी वाटतंय. आम्ही दोघंजण पहिल्यांदा आईवडील होतोय, तर वडील म्हणून माझी भूमिका मी पूर्ण करेलच, त्यात तर काही वादच नाही. पण आहे, मन भारावून जातं की आपण पप्पा होणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर इतका आनंद झाला की खूप बोलता येणार नाही, सांगता येणार नाही. सांगता नाही ना, पण जगातली सगळ्यात मोठी खुशी, जगातलं सगळ्यात मोठं बक्षीस देवाने आम्हाला दिलं, अशी भावना आमची मनात तयार झाली. ती शब्दात वर्णन करता येईल ना. म्हणजे म्हणतात ना, ते व्याजपेक्षा मुद्दल जास्त गोड लागते, तशी गोष्ट होती आमच्यासाठी. तुमचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा आम्हाला काही पटीने जास्त आनंद झाला.
ही आनंदाची बातमी ऐकून आम्हाला हे सांगावंसं वाटतं की आमचं बाळ जो जन्माला येईल, आमचं नातू नात, त्यांची काळजी म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्याल दोघं जण, एवढी आमची अपेक्षा आहे. आणि त्याला चांगलं प्रेम द्याल, चांगलं शिकवाल, मोठं कराल, एवढंच आमची आनंदाची गोष्ट आमच्या मनामध्ये राहील. एवढं सांगू शकतो की देवाने आपल्याला दिलेली एक सुवर्ण संधी आहे की मनुष्य जीवनाची ज्याला सार्थकता म्हणता येईल ती वडील होणं, आणि ती तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे ते घाबरून न जाता ती एक सुवर्ण संधी आहे आपल्या जीवनाला एक वळण देण्याची, आपलं जीवन यशस्वी करण्याची. त्याच्यामुळे त्याला घाबरून न जाता आनंदाने सामोरं जावं आणि त्याचा आनंद जीवनभर उपभोगावा, असं मला सांगावं वाटतं. माझी आई म्हणून ती तर बाळाची खूप काळजी घेणार आहे. कारण आमच्या वेळी तरी आम्हाला काही माहिती नव्हतं. आता जनरल नॉलेज म्हटलं ना मुलांचं तर खूप जास्तच झालं. त्यातल्या त्यात तिने अगदी प्रेग्नेन्सीपासून कुठलं बालाजी तांब्यांचं पुस्तक ती वाचते. त्यात तर एवढी माहिती छान दिली आहे ती आम्हाला पण माहिती नाही. अजून काही काही गोष्टी तर आम्हाला पण कळत नाही. त्यामुळे माझ्याकडनं तर मी तिला 100% मार्क्स आतापासूनच देते की ती बाळाची खूप छान काळजी घेईल. आणि चांगली आई नक्कीच होणार, यात काही शंका नाही. त्याला आपण लहानाचं मोठं करणार, त्यांच्याबरोबर आपण फिरायला जाणार, त्यांच्या वतीने आम्हाला फिरायला मिळणार. आणि ते गोड बोलल्यानंतर आमचा आनंद आणखी द्विगुणित होणार. मुलगा असो किंवा मुलगी असो, तो दोघं बी असले तरी आम्हाला आनंदाची. हो. तर असं कधीच वाटणार नाही की बाबा आम्हाला मुलगा हवा आहे किंवा आम्हाला मुलगी हवी. आम्हाला फक्त जे असलं ते सुखरूप येणारं बाळ हवं आहे. नॉर्मल व्हावी ही पण खूप अपेक्षा आहे. बाळ बाळांतीन अगदी छान असावं, सुखरूप असावं. मग अगदी तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आम्हाला दोघं याच्यात सगळं खूप खूप आनंद आहे. पण स्वातीला मुलगी पाहिजे म्हणून मुलगी झाली तर तिच्यासाठी जास्त आनंद होईल. मुलगी म्हटल्यावरती एक राजकन्याच असते आणि मुलगी म्हटल्यावरती जे घरातलं चैतन्य आम्ही अनुभवलेलं आहे स्वातीच्या रूपाने की मुलगी असल्यावर घर कसं बोलकं असतं त्याचा अनुभव आम्हाला असल्यामुळे त्याच्यामुळे मुलगी जर झाली तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाही राहणार. आशियाना मेरा साथ तेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला. आबोदाना मेरा हाथ तेरे है ना, ढूंढते तेरा खुदा मुझको रब मिला. तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल. हाँ मुश्किल सही आसा हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल. जाना तेरा मान जाना मेरा, ढूंढते तेरी हंसी मिल गई खुशी. राह हूँ मैं तेरी, रूह है तू मेरी, ढूंढते तेरे निशान मिल गई खुदी. मुश्किल सही
लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती या तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे फुलातली कळी ग तू शहाणा मी खुळी ग तू वाटून हा दिवस घेऊ चॉकलेट गोळी ग तू किस्मत ये भागे भागे चलना अपन है आगे छोड़ू नको कधी हाथ